गुड मॉर्निंग एव्हरीवन, हॅपी संडे. आज आम्हाला जायचं होतं आमच्या रिलेटिव्हकडे, सो आज काही जास्त शूट केलं नाही मी मॉर्निंगचं. आता लगेच रेडी झालो की आम्ही निघणार आहोत, सो स्टे ट्यून. आज आहे श्रीषाचा फेवरेट डे, म्हणजे आज आहे भटकंतीचा दिवस. तिला फिरायला किती आवडते ते तुम्हाला माहीतच आहे. जाताना थोडे फोटो काढून घ्यावं म्हटलं, जस्ट फॉर मेमरीज. सो आता श्रीषा आणि बाबा समोर समोर असतात आणि आम्ही त्यांच्या मागे मागे. बाबासोबत असले की श्रीषा एकदम हॅप्पी असते. सो चला, आमची कॅब आता येईलच 2 मिनटात. ऑफिस बंद झाल्यापासनं ट्रॅव्हलिंग करणं बंद झालं. सो पुण्यातले हे सुंदर सुंदर असे रोड्स, ट्रॅफिक खूप मिस करते मी. आधी बोर व्हायची, बट आता तीच गोष्ट मी मिस करायला लागली आहे रोज. त्या सगळ्या गोष्टीत पण काही मजा असते. ट्रॅफिकमध्ये थांबणं, पुन्हा गाड्यांचा हॉर्नचा आवाज. श्रेया थोडी मोठी झाली की सर्व गोष्टी पुन्हा सुरू होतीलच, बट आता जे आहे ते एन्जॉय करूया. PCMCमधून पुण्यात जाणं म्हणजे एक कसरतच असते. कधी काय ट्रॅफिकमध्ये अडकू, कधी पाऊस, तर कधी काय, रोज नवीन असतं. बट होप सो आम्हाला असं काहीच झालेलं नाही. आणि आम्ही अवघ्या लहान बाळाला घेऊन कुठे प्रवास करायचा म्हणजे 100दा विचार करावा लागतो. कसं होणार, काय होणार, टाईम तर लागेल नाही ना, ट्रॅफिकमध्ये तर अडकू नाही ना. बट आमच्याशी असं काही झालं नाही. आणि आमची श्रीषा कॅबमध्ये बसल्यापासनं तर रिलेटिव्हकडे पोहोचतपर्यंत कंटिन्युअस झोपून राहिली, त्यामुळे काहीही त्रास झालेला नाही. श्रीषा 1 महिन्याची असल्यापासून आम्हाला खूप कॉपरेट करते ट्रॅव्हलिंगमध्ये. श्रीषा झोपलेली होती, जसं आम्ही उतरलो तशी ती उठली आणि काकाकडे गेली. या 2 दीदी मस्त तिच्याशी खेळल्या, आम्ही जेवण केलं, गोष्टी केल्या आणि सायंकाळी ट्रॅफिक व्हायच्या आधी रिटर्न घरी आलो. घरी आल्यानंतर खूप थकलं आणि दमून गेलेलो, सो खिचडी टाकली, जेवण झालं आणि श्रीषाची एनर्जी फुल ऑन होती. आम्ही सगळे दमलेलो, बट तिला खेळायचंच होतं. सो असा होता आमचा संडे. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट.